दान धर्म चॅरिटी सर्व फेक आहेत, वेस्ट ऑफ टाईम आहे, याने नाही काय होत असे माझे बिलीव्स होते कालपर्यंत. पण आज ते सर्व चेंज झालेत. आज दुपारी मी घरून जेवून जाताना मला एक म्हातारे असे दोघंजण दिसले होते, नवरा बायको होते ते. त्यातलं ज्या आजी होत्या त्यांच्या पायाला काहीतरी लागलेलं होतं, थोडंसं लंगडत चाललेलं होतं. मला त्या बाबांनी आवाज दिला, गाडी थांब थांब थांब, आणि मी थांबलो. ते बाबा मला बोलले की आम्हाला इथपर्यंत थोडंसं समोर सोड, जवळच अर्धाच किलोमीटर होतं असं. मी म्हटलं नाही मला खूप अर्जंट आहे, सॉरी मी ना थोडंसं गडबडीत आहे. मग मी तिथनं निघून गेलो. तिथनं 100 मीटर असं थोडंसं समोर गेलो असं, आणि मला अचानक असे रे यार, मी असं म्हणजे जेव्हा मी मारुती रायाच्या मंदिरात असायचो ना, सकाळी गेलो तेव्हा मला जे फील यायचा, तो फील थोडंसं कसं तिथनं त्या बाबांना त्यांना असं तिथनं पुढं गेल्यानंतर मला आला तो. आणि मी तो फील आल्यानंतर म्हटलं, असं मनातनं आवाज आला, श्याम गाडी वळवून घे. आणि मी काहीच न विचार करता गाडी वळवली आणि त्या आजोबाजी त्यांच्यापाशी पोचलो. डायरेक्ट त्यांच्यापाशी पोचल्यावर त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर एक खुशीची लहरच आली. आणि मग मी त्या दोघांना तिथून थोड्याशाच अंतरावर असलेलं एक गोकुळ हॉस्पिटल होतं, तिथं त्या हॉस्पिटलमध्ये सोडलं. ते बाबा बोललेले शब्द माझ्या आणखीनही कानात गुंजते. ते बाळा, तुझं कल्याण व्हावा. ह्या कलियुगात मी तुझ्यासारखा मुलगा आतापर्यंत कोणाला म्हणजे माणूसही बघितला नाही की इतक्या लांबनं रिटर्न आला आहे आम्हाला दोघायला सोडायसाठी. फक्त धन्यवाद बाळ, तुझं कसे धन्यवाद बोलू मी, मला हे समजून. त्यांची मदत केल्यानंतर मला जी हॅपीनेस भेटली ती मी जीवनात आतापर्यंत कधी एक्सपिरियन्स नव्हती केली. ती गोष्ट ते आज एक्सपिरियन्स करायला भेटलं, ते फक्त चॅरिटीमुळं. तो जो फील होता ना, तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी, जो मी आत्तापर्यंत कधी एक्सपिरियन्स नव्हता केला. दान धर्म किया करो क्योंकि शुक्र मनाओ, तुम्हें भगवान ने देने वाला बनाया है, मांगने वाला नहीं.